हे एक वर्ल्ड मॅप आहे आणि वर्ल्ड मॅपवरती सगळे माउंटेन रेंजेस आणि हायेस्ट पीक्स बसवलेले आहेत. लोकल विंड्सवरती राज्यसेवा प्री 17, राज्यसेवा प्री 19, राज्यसेवा प्री 20, राज्यसेवा प्री 21 असे 4 प्रश्न आतापर्यंत पडलेले आहेत आणि हे रिपीटेडली हेच नावं त्याच्यामध्ये येतात. टाइप्स ऑफ ड्रेनेज पॅटर्न्स. ह्याच्यावरती राज्यसेवा प्री 2024मध्ये महत्त्वाचा एक प्रश्न विचारलेला होता, ज्याच्यामध्ये काही ऑप्शन्स दिलेले होते आणि खालीलपैकी कोणते ड्रेनेज पॅटर्न्स हे महाराष्ट्रात आढळतात असं विचारलं होतं. तर त्याच्यामधले डेंड्रेटिक, पॅरलल, ट्रेलिस आणि अजून एक होता, हे सर्व पॅटर्न्स महाराष्ट्रात आढळतात. राज्यसेवा पूर्व 22ला एक प्रश्न विचारलेला आहे, जे इथं ग्रीन कलरनं हायलाईट केलेला आहे बघा. हा दलहस्ती प्रोजेक्ट, टेहरी डॅम, त्याच्यानंतर राणा प्रताप सागर आणि अजून एक आहे ते म्हणजे शिवसमुद्रम डॅम. शेवटचे आता हे 20 दिवस जे उरलेत ह्याच्यामध्ये जॉग्राफीसाठी काय करायचं आहे, तर पहिले हे टॉपिक्स करायचे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी कालच्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये सेक्स रेशो या सेक्शनमध्ये बघा, इंडियाला मी इथे चुकून 2001ची आकडेवारी लिहिली होती, तर इथं 2011ची 943 हा आकडा बरोबर आहे आणि चाइल्ड सेक्स रेशोमध्ये इंडियाचा 918 हा आकडा बरोबर आहे. ठीक आहे, ह्याची अपडेटेड PDF हे करेक्शन्स करून मी पुन्हा रिअपलोड केलेली आहे, तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि पिंड कमेंटमध्ये सुद्धा मी ह्या दोन्ही आकडेवारींचं करेक्शन दिलेलं आहे. फक्त 2011च्या जागी 2001ची आकडेवारी लिहिण्यात आली होती. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीज MPSC ॲस्पिरंट यूट्यूब चॅनलवरती. आपण 40 टॉपिक सिरीज पाहत आहोत. आत्तापर्यंत आपण 3 विषय पूर्ण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सायन्स, त्याच्यानंतर पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. सायन्सचे आपण 3 व्हिडिओज पाहिलेले आहेत, पॉलिटीचा एक आणि इकॉनॉमिक्सचा एक. ठीक आहे, आज आपण जॉग्राफी म्हणजेच भूगोल या विषयाला सुरुवात करणार आहोत. जॉग्राफीमध्ये टोटल 4 पार्ट्स येतात, म्हणजे वर्ल्ड जॉग्राफी, फिजिकल जॉग्राफी, इंडिया जॉग्राफी आणि महाराष्ट्र जॉग्राफी. ह्याच्यामधलं इंडिया आणि महाराष्ट्र आपण खूप डिटेलमध्ये करतो, सर्व तोंडपाठ केलेलं असतं, PYQ सोडवले असतात. परंतु वर्ल्ड जॉग्राफी आणि फिजिकल जॉग्राफीवरती आपण दुर्लक्ष करतो. परंतु हे जेवढं इंडिया जॉग्राफी आणि महाराष्ट्र जॉग्राफी महत्त्वाचं आहे, तितकेच वर्ल्ड जॉग्राफी आणि फिजिकल जॉग्राफी महत्त्वाचं आहे. हे आपल्याला दिसून येतं राज्यसेवा प्री 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, ज्याच्यामध्ये या 4ही घटकांना इक्वल वेटेज दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये माझा मेन फोकस हा वर्ल्ड जॉग्राफी आणि फिजिकल जॉग्राफीवरती असणार आहे. ठीक आहे, व्हिडिओच्या शेवटी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025साठी जॉग्राफीचे कोणते टॉपिक्स करायला पाहिजे किंवा एक रिव्हिजन चेकलिस्ट तुमची शेवटच्या काळामध्ये काय असायला पाहिजे किंवा पूर्वसाठी कोणते कोणते टॉपिक्स करायला पाहिजे ते मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा वर्ल्ड जॉग्राफीने सुरुवात करू आपण. वर्ल्ड जॉग्राफीमध्ये भरपूर टॉपिक्स आहेत, परंतु मी आज या व्हिडिओमध्ये 4 टॉपिक्स आणलेले आहेत आणि ह्या 4 टॉपिक्सवरून तुम्हाला वर्ल्ड जॉग्राफी कसं कंप्लीट करायचं आहे ते तुम्हाला आयडिया येऊन जाणार आहे, एक त्याचा ॲप्रोच कळणार आहे. ठीक आहे, तर बघा, माउंटेन रेंजेस आणि हायेस्ट पीक्स हा आपला पहिला टॉपिक आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी हे एक वर्ल्ड मॅप आहे आणि वर्ल्ड मॅपवरती सगळे माउंटेन रेंजेस आणि हायेस्ट पीक्स बसवलेले आहेत. त्याच्यामुळे थोडा या व्हिडिओला उशीर झाला. हा व्हिडिओ मी बऱ्यापैकी मॅपिंगच्या बेस ठेवलेला आहे, अजून पुढे देखील भरपूर मॅप्स आहेत, त्याच्यामुळे हा थोडासा एक दिवस लेट व्हिडिओ येत आहे. ठीक आहे, सुरुवात करूया आपण मॅपिंगपासून. बघा, इंडियापासून सुरुवात करू. इंडियाच्या डोक्यावरती एक पामीर नॉट म्हणून एक नॉट आहे. ठीक आहे, आणि ह्या नॉटपासून काही डोंगर रांगा निघालेल्या आहेत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तियान शान, कुनलुन शान, काराकोरम रेंज आणि हिमालय रेंज. आणि या साईडला जर पाहिलं तर एक टर्कीच्या इथे ॲनाटोलियन प्लॅट्यू इथं आहे आणि इथं आर्मेनियन नॉट म्हणून एक आर्मेनियन नॉट आहे. ठीक आहे, तर ह्या नॉटपासून पॉन्टिक, टॉरस ह्या 2 माउंटेन रेंजेस, एल्बुर्ज, जाग्रोज, त्याच्यानंतर हिंदुकुश आणि सुलेमान. ठीक आहे, तर हे स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ईस्ट टू वेस्ट किंवा वेस्ट टू ईस्ट सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत याच्यावरती प्रश्न आलेला नाही असा सिक्वेन्सवरती, परंतु सिक्वेन्सवरती प्रश्न येऊ शकतो. म्हणजे समजा इकडची टॉरस विचारली, सुलेमान विचारली, काराकोरम विचारली, तर अशा प्रकारे. ठीक आहे, तर जस्ट या नॉटच्या वरती इथे कॉकेशियस माउंटेन रेंज आहे. ठीक आहे, कॉकेशियस माउंटेन रेंजमध्ये सगळ्यात मोठं पीक आहे एल्ब्रुस. आता इथे 2 शब्दांमध्ये आपल्याला कन्फ्यूज होतं. कॉकेशियस माउंटेनमधलं सगळ्यात हायेस्ट पीक आहे एल्ब्रुस आणि इथे जी माउंटेन रेंज आहे त्याचं नाव आहे एल्बुर्ज. ठीक आहे, हे 2 तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण वरती जाऊया. रशियामध्ये बघा, रशियाच्या पश्चिम भागामध्ये एक उरल माउंटेन रेंज आहे, ज्याच्यामधून उरल नदी निघते. त्याच्यानंतर इकडे याब्लोनोवाय, स्टॅनोवाय आणि व्हर्कोयांग्स अशा 3 माउंटेन रेंजेस आहेत. ठीक आहे, हे झालं आपलं
एशियामधल्या, त्याच्यानंतर आपण युरोपमधल्या बघू. युरोपमध्ये बघा, युरोपमध्ये सगळ्यात महत्त्वाची वरी स्कॅन्डिनेव्हियन ज्या कंट्रीज आहेत, इथे आपण नॉर्वे, फिनलँड, त्या त्या कंट्रीजमध्ये स्कॅन्डिनेव्हियन माउंटेन म्हणून इथं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युरोपमध्ये आपल्याला इथे एक फ्रान्समधून किंवा असे हे इकडे आल्प्स नावाची पर्वतरांग दिसते. ठीक आहे, आल्प्स नावाची पर्वतरांग दिसते. त्याच्यानंतर आपण आफ्रिकेमध्ये जाऊया. आफ्रिकेमध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदी सुरुवात वरून होते ॲटलास माउंटेन रेंजपासून आणि सगळ्यात खाली आहे ड्रॅकन्सबर्ग माउंटेन रेंज. ठीक आहे, महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात मोठं किंवा हायेस्ट पीक जर कोणतं आहे म्हटलं आफ्रिकेमधलं तर माउंट किलिमांजारो आहे. ठीक आहे, एक व्हॉल्कॅनिक माउंटेन आहे. त्याच्यानंतर हे जे आहे एल्ब्रुस जे आपण पाहिलं, त्या अखंड या युरोपमधलंच सगळ्यात मोठं हायेस्ट पीक आहे. ठीक आहे. इंडियामधलं किंवा एशियामधलं तर तुम्हाला माहिती आहे, एशियामध्ये कोणतं येते, हिमालयामधलं माउंट एव्हरेस्ट हे हायेस्ट पीक आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊया. ऑस्ट्रेलियामध्ये बघा, एक मोठी इथं माउंटेन रेंज आहे पूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये वरतून खालीपर्यंत, ग्रेट डिवायडिंग रेंज त्याला असं म्हणतात. आणि सगळ्यात हायेस्ट पीक आहे ऑस्ट्रेलियामधलं माउंट कॉस्कियोस्को. ठीक आहे. तर हे तुम्ही नावं तरी ज्यांनी कोणी केलेलं नाही आतापर्यंत वर्ल्ड, त्यांना थोडंसं अवघड वाटेल, परंतु हे डेली प्रॅक्टिसने याला सारखं वाचून हे लक्षात बसणार आहे. त्याच्यानंतर बघा, आपण USA जाऊया किंवा नॉर्थ अमेरिकेकडे जाऊया. नॉर्थ अमेरिकेमध्ये एक सगळ्यात मोठी माउंटेन रेंज आहे ती म्हणजे रॉकी माउंटेन्स. आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये सगळ्यात हायेस्ट पीक आहे माउंट मॅकिनली. अशाच प्रकारे इथे एक ॲप्लेशियन माउंटेन म्हणून एक माउंटेन रेंज आहे. ठीक आहे. अमेरिकेतल्या ह्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या, रॉकी माउंटेन आणि ॲप्लेशियन माउंटेन. आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आताच राज्यसेवा प्री 2024चा जो जर प्रश्न पाहिला आपण, USA मधली आपल्याला सगळ्यात लांब नदी विचारली होती, जी मिसिसिपी आहे. इथं ह्या गल्फमध्ये जाते. ठीक आहे, गल्फ ऑफ आता त्याला नाव दिलेलं आहे गल्फ ऑफ अमेरिका, ट्रम्पने नाव दिलेलं आहे याला. ठीक आहे. तर ही मिसिसिपी नदी आपल्याला राज्यसेवा प्री 2024ला विचारली. फक्त सिम्पल विचारलं जातं, वर्ल्ड जिओग्राफीवरती अवघड नसतं किंवा सगळ्यात सोपं हे रॉकी माउंटेनची रेंज कोणत्या देशात आहे एवढंच विचारलं जाईल. ठीक आहे. आता बघा, साऊथ अमेरिका खंडामध्ये या साईडला पूर्ण अशी अँडीज पर्वतरांग आहे. आणि सर्वात मोठा किंवा हायेस्ट पीक जर कोणता आहे म्हटलं तर माउंट अकांकागुआ. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक चांगल्या प्रकारे माउंटेन रेंजेस आणि हायेस्ट पीक्स पाहिलेले आहेत. हे इकडे तुम्हाला जागा दिलेली आहे. इथं तुम्ही काय करायचं आहे, प्रिंट काढून ह्याला इकडे जस्ट असं माउंटेन्स म्हणून लिहा, माउंटेन्स, आणि त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 नंबरला असे जे काही माउंटेन्स मी मेन्शन केले ती इथं लिस्ट तयार करा. आणि रिव्हिजन करताना हा मॅप झाकायचा आणि फक्त हे पॉईंट्स बघायचे. सगळ्यात समजा इथं कॉकेशियस आलं तर कॉकेशियस आठवून पाहायचं कुठं होतं. तर अशा प्रकारे जे तुम्हाला आठवत नाही त्यालाच फक्त हायलाईट करा आणि त्याला वारंवार वाचा. ठीक आहे. ह्याच्यामधले बऱ्यापैकी लक्षात राहतील. आता हे दोन कन्फ्यूज होतात, रॉकी आणि अँडीज. आपण हे खालीवरी करून देतो. अँडीज आपण नॉर्थ अमेरिकेमध्ये म्हणतो, रॉकी आपलं साऊथ अमेरिकेमध्ये होतं. हे बऱ्याच वेळेस चुका होतात, परंतु अशा प्रकारे हे तुम्हाला पाठ होईल. ठीक आहे. माउंटेन रेंजेस, हायेस्ट पीक पाहिलेले आहेत. पुढे जाऊया. बघा, आता बघूया आपण लोकल विंड्स आणि लेक्स. ठीक आहे. लोकल विंड्सवर आतापर्यंत आयोगानं भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे. लोकल विंड्स महत्त्वाचे आहेत, सोपे आहेत. याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात, एक कोल्ड आणि एक हॉट विंड्स. ठीक आहे. ह्या दोन्ही प्रकारचे मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लेक्स पाहायचे आहेत. ठीक आहे. बघा, सुरुवात करूया. याच्यामध्ये जे मी येल्लो कलरनं हायलाईट केलेलं आहे ते सर्व आहेत लेक्स, आणि जे लिहिलेले आहेत असे रेड कलरनी हॉट विंड्स लिहिलेत आणि ब्ल्यू कलरनी कोल्ड विंड्स लिहिलेत, तर हे लोकल विंड्स आहेत. तर बघा, लोकल विंड्सवरती राज्यसेवा प्री 17, राज्यसेवा प्री 19, राज्यसेवा प्री 20, राज्यसेवा प्री 21 असे 4 प्रश्न आतापर्यंत पडलेले आहेत. आणि हे रिपीटेडली हेच नावं त्याच्यामध्ये येतात, म्हणून त्यात काही नवीन असं नाही आहे. तर हेच एकदा व्यवस्थित केले की कोणताही प्रश्न येऊ द्या, कसाही जोड्या लावायचा येऊ द्या, कसाही येऊ द्या, तो आपल्याला टॅकल होणार आहे. चला सुरुवात करू आपण. विंड्सपासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा, इंडियापासून सुरुवात करू आपण. इंडियामध्ये जर पाहिलं तर नॉर्थ इंडियामध्ये एक लू नावाचं वारं वाहतं. ठीक आहे. आता हे रेडमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचं आहे, तो हॉट विंड, गरम वाऱ्याचे हे सगळे प्रवाह आहेत. ठीक आहे. लू म्हणजे गरम हवेचा प्रवाह. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉर्वेस्टर्स जर पाहिलं तर या भागामध्ये येतो. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे कोणत्या भागात आहे. ठीक आहे. तर इकडे रशियामध्ये बनलं तर हे बुरान, आणि इकडून एक जातो तो म्हणजे काराबुरान. आता हा ब्ल्यू कलर नाही म्हणजे हा कोल्ड विंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पाहूया युरोपमध्ये. बघा, युरोपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे मिस्ट्रल, जो हा फ्रान्स आहे. फ्रान्समध्ये हा वरून खाली येतोय असा मिस्ट्रल, आणि हा फॉन एक हॉट विंड आहे. आता इथं आपण कोणती माउंटेन रेंज पाहिली होती, आल्प्स. तर ह्या आल्प्सला क्रॉस करून पलीकडे जातात हे फॉन. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक ड्रॅकनबर्ग म्हणून पण आहे, ते तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा, आता आफ्रिकामध्ये हे विचारलेलं आहे MPSC प्रीमध्ये, सिरोको, खामसीन, हर्मॅटन आणि बर्ग. हे सगळे मी रेड कलर लिहिलेले आहेत, याच्या अर्थ हे सगळे हॉट विंड्स आहेत. त्याच्यानंतर सौदी अरेबियामध्ये बघा, एक महत्त्वाचं आहे सिमूम नावाचा. ठीक आहे. सिमूम
आता पुढे जाऊया बघा आपण ऑस्ट्रेलियाकडे. ठीक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा ब्रिक फिल्डर नावाचा एक महत्त्वाचा विंड आहे. हा हॉट विंड आहे. सॉरी, हे इथं दोन्ही कलरनी एकत्रित आलेला आहे, परंतु हॉट विंड आहे. ॲरोवरून लक्षात ठेवा, ब्रिक फिल्डर हा हॉट विंड आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया आता नॉर्थ अमेरिकेमध्ये. नॉर्थ अमेरिकेमध्ये बघा चिनूक नावाचा विंड आहे. हा खूप वेळेस विचारलेला आहे, आपण सारखा ऐकतो. हा नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे आणि त्याच्यानंतर ह्या रॉकीज पर्वतरांगांना तो ओलांडून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉर ईस्टर्स आहेत. नॉर ईस्टर्समध्ये बघा हा ब्ल्यू कलर लिहिला, याचा अर्थ हा कोल्ड कलरचा आहे. आपण आता इकडे एक नॉर वेस्टर पाहितला होता आणि इथे नॉर ईस्टर आहे हा. ठीक आहे. ईस्ट आणि वेस्टमध्येच फरक आहे. नॉर वेस्टर हा इंडियाच्या जवळ आहे आणि नॉर ईस्टर हा अमेरिकेच्या जवळ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर झोंडा बघा, झोंडा आणि पॅम्पेरो. झोंडा हा साऊथ अमेरिकेमधला हॉट विंड आहे आणि पॅम्पेरो हा कोल्ड विंड आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे विंड्स आपण पाहिलेले आहेत. आता आपण जाऊया लेक्स पाहूया. सगळ्यात महत्त्वाचे बघा, आता इथून चालू करू एशियापासून पाहायला गेलं तर हा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. आता बघा मेडिटेरियन सी, त्याच्यानंतर ब्लॅक सी, त्याच्यानंतर हा आहे कॅस्पियन सी, त्याच्यानंतर हा आहे अरल सी, त्याच्यानंतर हा आहे लेक बल्कश आणि हा आहे लेक बैकाल. तर हा सिक्वेन्स तुम्हाला वेस्ट टू ईस्ट किंवा ईस्ट टू वेस्ट हा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित करून घ्या, मॅपवरती व्यवस्थित प्लॉट करा आणि लिहून पाठ करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण आफ्रिकेमध्ये हा सिक्वेन्स आता UPSCला सुद्धा विचारलेला होता आणि हा MPSCच्या मेन्सला सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. पूर्वमध्ये हा येऊ शकतो. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचे लेक्स बघा कोणते आहेत. लेक टाना वरती आहे, त्याच्यानंतर लेक एडवर्ड आहे, तर लेक व्हिक्टोरिया आपण खूप वेळेस ऐकलेला असतं आणि व्हिक्टोरिया वॉटरफॉल सुद्धा आपण ऐकलेला इथं आहे. त्याच्यानंतर लेक टंगनायका आणि लेक न्यासा. ह्याचा सिक्वेन्स नॉर्थ टू साऊथ, साऊथ टू नॉर्थ हा पाठ करा, हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हा लेक चार्ड हा साऊथ आफ्रिकेमधला एक महत्त्वाचा लेक आहे. ठीक आहे. एवढे लेक ह्याच्यामधले पाठ करा. त्याच्यानंतर बघा इथे लेक आयर म्हणून आहे ऑस्ट्रेलियामध्ये. ठीक आहे. इथंच एक आयर्स रॉक म्हणून पण आहे, जिथे पर्यटन स्थळ आहे त्यांचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया आता नॉर्थ अमेरिकेमध्ये बघा सगळ्यात नॉर्थ टू साऊथ आपण पाहूया ग्रेट बियर लेक, त्याच्यानंतर लेक अथाबास्का, त्याच्यानंतर लेक विनिपेग आणि इथे हा एक सुपिरियर लेक किंवा एक महत्त्वाचे लेक्स आहेत. सुपिरियर लेक बघा, त्याच्यानंतर हा आहे हा सुपिरियर लेक, त्याच्यानंतर हा मिशिगन लेक, त्याच्यानंतर हा लेक इरी, त्याच्यानंतर लेक ऑन्टारियो ज्याच्यातून ऑन्टारियो रिव्हर वाहते, त्याच्यानंतर हा लेक ह्युरॉन. ठीक आहे. तर हे ग्रेट लेक्स ऑफ नॉर्थ अमेरिका ह्याला म्हणतात. तर हे पाठ करा व्यवस्थित. ठीक आहे. सुपिरियर, लेक मिशिगन, त्याच्यानंतर ह्युरॉन, लेक इरी आणि ऑन्टारियो. ठीक आहे. ह्याच्यातला कोणता एक तुम्हाला विचारतील की हा कोणत्या खंडामध्ये आहे, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर अशा प्रकारे हे आपण लेक्स चांगल्या प्रकारे पाहिलेले आहेत. आपण वर्ल्ड जॉग्राफीमधले हे 4 सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स पाहिले. ठीक आहे. अशाच प्रकारे तुम्हाला इतर कोणते टॉपिक्स करायचे ते मी सांगतो. तर बघा ज्या प्रकारे मी आता हे 4 टॉपिक्स घेतले तसेच तुम्हाला वर्ल्ड मॅपवरती एक ॲटलास काढून बाजूला ठेवून हे सर्व टॉपिक्स तुम्हाला प्लॉट करायचे. त्याच्या बाहेर वर्ल्ड जॉग्राफीवरती प्रश्न जाणार नाही. ठीक आहे. हे टॉपिक्स चांगल्या प्रकारे प्लॉट करा आणि वेगवेगळ्या कलर्सने केले तर ते आणखीन चांगलं लक्षात राहील. ठीक आहे. बघा कोणते टॉपिक्स आहेत. विंड्स आपण पाहितले, ओशन करंट्स. ठीक आहे. कोणत्या खंडाच्या बाजूने कोणत्या कोल्ड किंवा हॉट हे दोन्ही प्रकारे हे सुद्धा करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रासलँड्स करा. डेझर्ट्स पण महत्त्वाचे आहेत. थेट विचारलं जाऊ शकतं की सहारा डेझर्ट कुठं आहे, तर हे समजा ठीक आहे हे माहिती आहे आपल्याला, परंतु काही काही डिफिकल्ट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर माउंटेन रेंजेस हे तर घेतल्यास, प्लेन्स आणि हायलँड्स हे सुद्धा सोपे आहेत. एक 5-6च आहेत, ते व्यवस्थित करून घ्या. हायेस्ट पिक्स आपण पाहितले. अजून काही तुम्हाला सापडले तर ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर प्लॅट्यूज, काही महत्त्वाचे प्लॅट्यूज आहेत, जसं आपला इथे तिबेट प्लॅट्यू आहे, तसे पूर्ण जगामध्ये काही महत्त्वाचे प्लॅट्यू आहेत, ते करून घ्या प्लॉट. त्याच्यानंतर व्हॉल्कॅनिक माउंटेन्स. आता ॲटलासमध्ये शेवटी तुम्हाला दिसून येतं की एक पॅसिफिक रिंग ऑफ फायर दिलेली आहे आणि तिथं काही व्हॉल्कॅनोज दिलेले आहेत आणि त्याच्यासोबत पूर्ण वर्ल्डमध्ये इतर कोणत्या ठिकाणी व्हॉल्कॅनोज आठवतात, जसं स्ट्रॉम्बोली वगैरे असेल, याला आपण लाईट हाऊस म्हणतो. हे बाकीचे सुद्धा व्हॉल्कॅनिक माउंटेन्स आहेत. तर हे जवळपास एक 12 ते 13 असतील. ते प्लॉट करा आणि ते पाठ करा कोणत्या ठिकाणी कोणते आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे पेनिन्सुलाज आहेत. ठीक आहे. तर हे पेनिन्सुलासुद्धा एकदा प्लॉट केले की तुम्हाला ते व्यवस्थित पाठवून जातील. तर वर्ल्ड जॉग्राफीसाठी एवढं केलं तरी सफिशियंट राहील. ठीक आहे. वर्ल्ड जॉग्राफीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत एक दिशादर्शक ठरणार आहे. वर्ल्ड जॉग्राफी आतापर्यंत आपण कधीच केलेलं नसतं, परंतु ॲटलास असून आपण ते पाहत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ॲटलिस्ट ॲटलासवर तरी तुम्ही हे व्यवस्थित करा आणि हे ज्या गोष्टी हे 2 मॅप्स घेतलेले आहेत हे तोंडपाठ करा.
ठीक आहे, ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर पुढे जाऊया, आपण पाहूया आता फिजिकल जिओग्राफी. ठीक आहे, फिजिकल जिओग्राफीमध्ये सुद्धा भरपूर टॉपिक्स आहेत, परंतु हे सगळं काही एका व्हिडिओमध्ये आपल्याला घेणं शक्य होणार नाही आहे. त्याच्यामुळे मी महत्त्वाचे 3 टॉपिक्स आणलेले आहेत. म्हणजे लँडफॉर्म्स एक रिव्हर लँडफॉर्म आणि एक डेझर्ट लँडफॉर्म घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर प्रेशर बेल्ट्स, जे आपण कन्फ्युजिंग होतो खूप जास्त, म्हणजे प्रेशर बेल्ट्स लक्षात येत नाहीत कुठून कोणते वारे वाहत आहेत वगैरे, तर ते एक मी कन्सेप्च्युअल पार्ट घेणार आहे. आणि हा फिजिकल जिओग्राफीचा पार्ट तुम्हाला नक्कीच इतर फिजिकल जिओग्राफीचे पार्ट्स करण्यासाठी महत्त्वाचा राहील. आता सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या मी फिजिकल जिओग्राफीचे कोणते टॉपिक्स करायचे त्याची एक लिस्ट दिलेली आहे. ते एक 9-10 टॉपिक्स आहेत, तेवढे केले तरी प्रीसाठी सफिशियंट राहणार आहे. ठीक आहे, आता बघूया लँडफॉर्म्स. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रिव्हर लँडफॉर्म. चला आता पाहूया आपण टाइप्स ऑफ ड्रेनेज पॅटर्न्स. ह्याच्यावरती राज्यसेवा प्री 2024 मध्ये महत्त्वाचा एक प्रश्न विचारलेला होता, ज्याच्यामध्ये काही ऑप्शन्स दिलेले होते आणि खालीलपैकी कोणते ड्रेनेज पॅटर्न्स हे महाराष्ट्रात आढळतात असं विचारलं होतं. तर त्याच्यामधले डेंड्रेटिक, पॅरलल, ट्रेलिस आणि अजून एक होता, हे सर्व पॅटर्न्स महाराष्ट्रात आढळत होते. ठीक आहे, तर हे आपण पाहूया. ह्याचे एक्झाम्पल सुद्धा इथं घेतलेले आहेत मी. बघा, सगळ्यात पहिल्यांदा डेंड्रेटिक पॅटर्न अलॉंग रिजनल स्लोप, इंडस, गोदावरी हे त्याचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, जे काही सरफेसचा स्लोप असणार आहे, समजा इकडे स्लोप आहे तर रिव्हर सुद्धा इकडेच वाहणार, आणि ही रिव्हर कशी दिसते, एक पानासारखी दिसते. ठीक आहे, बघा हे जसं हे आपण असं ह्याला स्ट्रक्चर केलं तर हे एक झाडाचं पान दिसतं. ठीक आहे, म्हणून ह्याला डेंड्रेटिक किंवा लीफ लाईक सुद्धा स्ट्रक्चर असं म्हणतात. तर बघा, अलॉंग रिजनल स्लोप, रिजनचा जो स्लोप आहे त्या स्लोपनुसार वाहते. त्याच्यानंतर इंडस, गोदावरी ह्याचे महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत. महाराष्ट्रात म्हणलं तर भीमा आणि तिच्या उपनद्या. त्याच्यानंतर पॅरलल स्ट्रीम्स, बघा इथे चित्रामध्ये दिसतंय, एक रिव्हर आहे आणि त्याच्या ज्या काही ट्रिब्युटरीज आहेत त्या तिला पॅरलल वाहतात आणि येऊन मिळतात. ठीक आहे, म्हणजे बघा ही समजा एक रिव्हर चालली, हिला ही पॅरलल वाहते आणि नंतर येऊन भेटते. ठीक आहे, अशा प्रकारे हे पॅरलल टाईप ऑफ ड्रेनेज पॅटर्न आहे. ठीक आहे, ह्याचं एक्झाम्पल आहे वेस्टर्न घाट. वेस्टर्न घाटमध्ये जवळपास रिव्हर ह्या पॅरलल वाहतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोकण रिजन म्हणजेच वेस्टर्न घाटचा भाग कोकण, त्याच्यानंतर गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या 3 नद्या एकमेकांना अशा पॅरलल आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. ट्रेलिस. बघा, ट्रेलिस म्हणजे नेट लाईक, इथे टी फॉर नेट असं लक्षात ठेवा तुम्ही. ट्रेलिस नेट लाईक, हे नेट दिसते का नाही, सगळ्या ज्या काही ट्रिब्युटरीज आहेत ह्या परपेंडिक्युलरली एकदम त्याला येऊन मिळतात मेन स्ट्रीमला, म्हणून एक नेट लाईक जाळीसारखं स्ट्रक्चर तयार करते हे. तर साऊथ इंडियामधल्या रिव्हर्स बऱ्यापैकी अशा आढळतात, आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भ रिजनमध्ये ट्रेलिस प्रकारच्या रिव्हर्स आढळतात. त्याच्यानंतर रेक्टँग्युलर पाहूया. रेक्टँग्युलरमध्ये सुद्धा नद्या अशा राईट अँगलमध्येच येऊन मिळतात, परंतु ह्या ट्रेलिसपेक्षा त्या इर्रेग्युलर असतात. ठीक आहे, इर्रेग्युलर दॅन ट्रेलिस. आता ह्याचं एक्झाम्पल आहे विंध्य पर्वतातून ज्या नद्या उगम पावतात त्या थोड्याफार रेक्टँग्युलर ड्रेनेज पॅटर्नमधल्या आहेत. त्याच्यानंतर रेडियल. बघा, तर रेडियलमध्ये कसं असतं, इथे एक उंचवटा असतो किंवा प्लॅट्यू असतो किंवा माउंटेन असतं, आणि इथून बाहेर अशा ह्या रिव्हर्स निघालेल्या असतात. ठीक आहे, तर ह्याला रेडियल म्हणतात. अवे फ्रॉम सेंटर, म्हणजे ह्या सेंटरपासून ह्या अवे जात आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे. तर ह्याचं एक्झाम्पल आहे अमरकंटक प्लॅट्यू. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आहे महाबळेश्वर. त्याच्यानंतर बघा ॲन्युलरमध्ये काय होतं, एक डोम स्ट्रक्चर तयार होतं, म्हणजे इथून एखादी रिव्हर निघते, अशी येऊन अशी बाहेर जाते, ह्याला इथून एक डोंगरावरूनच येऊन मिळते, तर हे असं एक डोमसारखं स्ट्रक्चर तयार होतं. ठीक आहे, तर हे असं कुठं आहे ॲन्युलर, तर निलगिरी हिल्समध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता बघा, हे टाईप्स ऑफ स्ट्रीम्स आहेत, ह्याच्यावरती सुद्धा राज्यसेवा प्री 2022ला प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यात मेन स्ट्रीमला काय म्हणतो आपण, कन्सिक्वेंट स्ट्रीम म्हणतो. ठीक आहे, बघा डायरेक्शन ऑफ फ्लो कसा असतो, ओरिजिनल डायरेक्शन ऑफ दॅट रिजन, त्या भागाचा जो मूळ स्लोप आहे त्या स्लोपनुसार जी नदी वाहते, मेन नदी, तिला आपण कॉन्सिक्वेंट स्ट्रीम म्हणतो. त्याला लागून जी असते कॉन्सिक्वेंट स्ट्रीमला जी परपेंडिक्युलरली किंवा पॅरलली कशाही प्रकारे जॉईन होती तिला आपण सबसिक्वेंट रिव्हर असं म्हणतो. ठीक आहे, आणि अशी नदी की जी पॅरलल टू सबसिक्वेंट म्हणजे पॅरलल टू कन्सिक्वेंट रिव्हर वाहते, म्हणजे इन द सेम डायरेक्शन ऑर अ पॅरलल टू कन्सिक्वेंट, म्हणजे अशी नदी जी कॉन्सिक्वेंट रिव्हरला एक पॅरलल डायरेक्शनमध्ये, किंवा आता डायरेक्शन तर सेमच आहे, सेम डायरेक्शनमध्ये परंतु पॅरलल वाहते, तिला आपण रिसिक्वेंट स्ट्रीम असं म्हणतो. त्याच्यानंतर एक आहे ऑफसिक्वेंट रिव्हर किंवा ऑफसिक्वेंट स्ट्रीम, म्हणजे ही मेन रिव्हर इकडे जाते आणि ऑफसिक्वेंट इकडे जाताना दिसते. ठीक आहे, तर हे ओ फॉर ऑपोजिट असं लक्षात ठेवू शकतो, ऑपोजिट टू कन्सिक्वेंट. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. आता बघा, हे आहेत महत्त्वाचे रिव्हरचे लँडफॉर्म्स. ह्याच्यामध्ये आपल्याला अप्पर कोर्स म्हणजे ही रिव्हर जेव्हा डोंगरावरून उगम पावते आणि आपल्या खाली सरफेसमध्ये येते आणि समुद्राला जाऊन मिळते, तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये कोणते कोणते लँडफॉर्म्स तयार होतात ते आपल्याला बघायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा अप्पर कोर्स, मिडल कोर्स आणि लोअर कोर्स.
अप्पर कोर्सला आपण यंग स्टेज म्हणतो. ठीक आहे, बरोबर आहे, कारण रिव्हर तिथून सुरुवात होते म्हणून ती यंग स्टेज आहे. त्याच्यानंतर मिडल स्टेज तिला आपण मॅच्युअर स्टेज म्हणतो, याच्यामध्ये रिव्हर मॅच्युअर होते. आणि लोअर कोर्समध्ये आपण त्याला ओल्ड स्टेज म्हणतो, म्हणजे रिव्हर ही ओल्ड स्टेजमध्ये असते आणि समुद्राला जाऊन मिळते. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये कोणते लँडफॉर्म्स तयार होतात बघा. सगळ्यात पहिल्यांदा अपर कोर्समध्ये गॉर्ज म्हणजे एक घळई आपण त्याला म्हणू शकतो, व्ही आकाराची दरी किंवा अशी आय आकाराची. म्हणजे ज्यावेळेस नदी उगम पावते, वरून खाली येणार आहे, तिला स्लोप जास्त असल्यामुळे, हा खूप मोठा स्लोप आहे म्हणून रिव्हर एकदम जोरात येणार आहे आणि ती जी काही सरफेस आहे त्याला खूप जोरात असं कट करत येणार आहे. ठीक आहे, कट केल्यामुळे काय होतं, अशी व्ही आकाराची दरी तयार होते, म्हणजेच गॉर्ज त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर रॅपिड्स आणि वॉटरफॉल्स. रॅपिड्स म्हणजे छोट्या छोट्या दगडांवरून किंवा असे जे पाणी असं उसळून पुढे येते. ठीक आहे, असे खूप सारे असे हे असतील, किंवा डोंगराच्या उतारावरून बघा, इथून एक स्ट्रीम आली, हे अशी उचलून बाहेर समोर पडणार आहे, इथून अशी उचलून बाहेर पडणार आहे. ठीक आहे, त्याला हे रॅपिड्स म्हणतात. आणि एखाद्या ठिकाणी जर अशी डोंगररांग वरच्या भागामध्ये अशी सरळ असेल इथं आणि असं असेल, तर इथून वॉटरफॉल सुद्धा आपल्याला हा दिसणार आहे. ठीक आहे, तर हे रॅपिड आणि वॉटरफॉल सुद्धा अपर कोर्सचा भाग आहे. त्याच्यानंतर रिव्हर कॅप्चर सुद्धा म्हणतो. आता रिव्हर कॅप्चर बघा कसं आहे, ही एक रिव्हर आहे समजा, आणि त्याच्यानंतर ही एक रिव्हर आहे, त्याला एखादी समजा अशी ट्रिब्युटरी असेल, तर ह्याचं स्ट्रक्चर पुढे जाऊन काय होतं की इथं चालून ही काहीतरी अशी ब्रेक होते आणि ही रिव्हर इकडे कॅप्चर करते येईल. म्हणजे याचं स्ट्रक्चर पुढं कसं होतं, ही एक रिव्हर अशी राहते आणि ह्या रिव्हरची ट्रिब्युटरी ही आपल्याला अशी दिसते. म्हणजे ह्या रिव्हरची जी कटिंग केलेली आहे या रिव्हरनं, ही रिव्हर कॅप्चर केलेली आहे या रिव्हरनं. ठीक आहे, या ट्रिब्युटरीनं असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर ह्याला आपण रिव्हर कॅप्चर नावाचं लँडफॉर्म म्हणतो. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं की ही जी कॅप्चर केलेली स्ट्रीम आहे त्याला बी हेडेड स्ट्रीम असं म्हणतात. ही जी स्ट्रीम आहे त्याला बी हेडेड, म्हणजे ह्याचं हेड कापून नेलं ना ह्या रिव्हरनं, तर हे बी हेडेड स्ट्रीम म्हणतो. आणि जी ही कॅप्चर करते तिला आपण पायरेटिंग स्ट्रीम असं म्हणतो. ठीक आहे, पायरेटिंग स्ट्रीम. आणि ह्याच्यामध्ये जो हा गॅप तयार होतो ह्याला विंड गॅप असं म्हणतात. ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे रिव्हर कॅप्चर. लक्षात ठेवा, रिव्हर कॅप्चर कोणत्या कोर्समध्ये दिसून येते, तर अप्पर कोर्स किंवा अप्पर स्टेजमध्ये लक्षात येते. तुम्हाला एक्झाममध्ये ह्याच्यावरती काय नाही, सिंपल प्रश्न असा येणार आहे की तुम्हाला फक्त अप्पर कोर्समध्ये कोणती आहे, मिडल कोर्समध्ये कोणती आहे आणि लोअर कोर्समध्ये कोणती आहे एवढंच ओळखायचं आहे. परंतु एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी हे एक्सप्लेन केलं. तर बघा, पुढे जाऊया आता मिडल कोर्स किंवा मॅच्युअर स्टेजमध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याला मिअँडर्स आणि रिव्हर क्लिप्स दिसायला येतात. ठीक आहे, मिअँडर्स म्हणजे जी नदी अशी सापासारखी वाहते, तर ह्याला मिअँडरिंग म्हणतात, नदीचं मिअँडरिंग. ठीक आहे, तर हे दोन लँडफॉर्म आपल्याला मिडल कोर्समध्ये दिसतात. त्याच्यानंतर लोअर कोर्समध्ये जेव्हा येतो आपण त्याला ओल्ड स्टेज म्हणतो. तर इथं आपल्याला फ्लड प्लेन्स, ठीक आहे, त्याच्यानंतर ऑस्बो लेक आणि डेल्टाज पाहायला मिळतात. आता फ्लड प्लेन्स तर सोपं आहे, परंतु ऑस्बो लेक सांगतो. तर हे जी रिव्हर मिअँडरिंग करत येत होती, तर ही रिव्हर काय करणार ना, समजा इथं जॉईन झाली अशी, तर हा एक बाजूला पडला ना, तर ह्याचं एक अशी रिव्हर जात असताना इथं एक बाजूला असा लेक तयार होतो, ह्याला आपण ऑस्बो लेक म्हणतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डेल्टा म्हणजे आपल्याला माहिती आहे, नदी जेव्हा समुद्राला जाऊन मिळते त्यावेळेस तिथं एक त्रिभुज प्रदेश तयार करते, तर हे डेल्टा आहे. ठीक आहे, तर लोअर कोर्समध्ये फ्लड प्लेन, ऑस्बो लेक आणि डेल्टाज हे तयार होतात. तर ह्या स्टेजमध्ये इथं ही प्रिडॉमिनंट स्टेज ऑफ इरोजन, म्हणजे इथं इरोड करते, इथं ट्रान्सपोर्टेशन करते आणि इथं डिपॉझिशन करते. ठीक आहे, गाळ जे आपण पाहतो डिपॉझिट होतोय. तर हे महत्त्वाचे लँडफॉर्म आहे रिव्हरचे, हे चांगल्या प्रकारे करून घ्या. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता बघा डेझर्टचे लँडफॉर्म पाहू. डेझर्ट सोपं आहे, बाकीचे सगळे लँडफॉर्म रिव्हर सोडलं तर बाकीचे सगळे अगदी सोपे आहे. रिव्हरमध्ये फक्त जास्त गोष्टी असल्यामुळे ते किचकट वाटतं, कन्फ्युजिंग वाटतं, म्हणून ते डिटेलमध्ये घेतलं. परंतु डेझर्टमध्ये आपण पाहूया सगळ्यात मोस्ट कन्फ्युजिंग पार्ट कोणता आहे किंवा कन्फ्युजिंग लँडफॉर्म कोणता आहे ते पाहू. ते बाकीच्या गोष्टी तुम्ही करून घेतल्या तरी तुम्हाला इझिली कोणत्याही बुकमधून समजून जाणार आहे. तर बघा, यार्दांग आणि झुजेन हे समजत नाही, हे बघा व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्यांदा बघूया आपण यार्दांग. तुम्ही जर इथं पाहाल हा एक लेअर दिसतोय, हा एक दिसतोय, हा एक दिसतोय, हा एक दिसतोय. आता या ठिकाणी हा हार्ड रॉक आहे, हा सॉफ्ट रॉक आहे, हा हार्ड आहे, पुन्हा हा सॉफ्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड, हवा इकडून इकडे अशी वाहते, त्यावेळेस ह्याला हवा ती कट करत जाते आणि जिथं सॉफ्ट रॉक आहे त्याला ती जास्त कट करते, जास्त कट करत करत पुढे जाते. म्हणजे हार्ड रॉक हा कमी इरोड होतो आणि सॉफ्ट रॉक जास्त इरोड होतो, म्हणून हा असा एक खड्डा तयार होतो. ठीक आहे, इथंही सेम तसं झालेलं आहे. म्हणजेच यार्दांगमध्ये रॉकचं स्ट्रक्चर कसं असतं, हे एकमेकांना पॅरल असतात. सॉफ्ट रॉक आणि हार्ड रॉक हे एकमेकांना पॅरल असतात. तर हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, यार्दांग आपण कसं लिहितो, वाय असं लिहितो ना,
अशी रेष ओढतो उभी. आता ही उभी रेष म्हणजे असं लक्षात ठेवायचं की असे हार्ड रॉक सॉफ्ट रॉक एकमेकांना पॅरलल असतात. हे एवढंच एक ह्याच्यातलं कन्फ्युजिंग आहे. आता बघा झुजेनमध्ये हार्ड रॉक आणि सॉफ्ट रॉक हे हॉरिझॉन्टल असतात. इथे कशी व्हर्टिकल होते आणि पॅरलल होते ना, तसेच इथं हॉरिझॉन्टल हार्ड रॉक सॉफ्ट रॉक असे हे असतात. आता इथे बघा ज्यावेळेस विंड येतं, आता आपण एक समजा फॉर एक्झाम्पल सांगतो, गिफ्ट एखादा असेल, गिफ्ट रॅपर आपण खोलत असेल, एखाद्या ठिकाणी समजा ते कट झालेलं असेल तर ते तिथून फाडायला ते सोपं जातं ना. त्याच प्रकारे हार्ड रॉकचा जरी वरी लेअर असला तरी कोणत्या ठिकाणी हा रॉक वीक झालेला आहे तिथं तो कट होतो पहिल्यांदा, आणि तो कट होत होत अशा प्रकारे चॅनल्स तयार होतात. ठीक आहे, हे विंड इकडून इकडे जाते म्हणून हे चॅनल्स तयार होत आहेत. परंतु ह्याच्यापेक्षा हे वेगळं कसं आहे, तर इथे हे व्हर्टिकल आहेत आणि इथे हे हॉरिझॉन्टल आहेत. तर हे सुद्धा कसं लक्षात ठेवायचं, याची ट्रिक बघा. झुजेन आपण असं लिहितो ना, तर हे दोन रेषा आडव्या आहेत, म्हणजेच हे इथं रॉकची सिस्टीम कशी आहे, ही हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे यार्दांग आणि झुजेन. बाकीचे लँडफॉर्म एकदम सोपे आहेत, विंडचे इरोजनल आणि डिपॉझिशनल सुद्धा लँडफॉर्म आपले डेझर्ट्समधले, तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे बुकमधून कोणतेही करून घ्या. इतरही लँडफॉर्म्स कोणते करायचे मी तुम्हाला सांगून देतो. बघा, टोटल आपल्याला रिव्हर, डेझर्ट, ग्लेशियल, कोस्टल आणि लाईमस्टोन अँड चॅक लँडफॉर्म्स एवढे आपल्याला करावं लागतात. ठीक आहे, हे महत्त्वाचे आहे, ह्याच्यावरती जास्त करून प्रश्न विचारले जातात. इतर हे आधी परफेक्ट करा, हे सोडून मग नंतर तुम्ही दुसरं काही करायचं तर करू शकता. तसं ह्याच्या बाहेर जास्त काही विचारलं जाणार नाही आतापर्यंत, ह्याच्यावरतीच PYQ दिसून येतात. तर रिव्हर आपण व्यवस्थित पाहितला, डेझर्टमधली कन्फ्युजिंग गोष्ट सांगितली, आणि ह्या दोनच्या बेसिसवरती हे तुम्हाला दोन इझिली लक्षात येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे लँडफॉर्म वाचायचा आहे हे तुम्हाला आता कळायला असेल. पुढे जाऊया. आता बघा, आपल्याला फिजिकल जॉग्राफी सुरुवात करायचं आहे. फिजिकल जॉग्राफीमध्ये मी काही एक महत्त्वाचे टॉपिक्स आणले आहेत. पहिला आपल्याला कोणता पाहिला, आपण लँडफॉर्म पाहिला. आता आपण बघूया प्रेशर बेल्ट अँड विंड. तर हे कन्फ्युजिंग पार्ट आहे ॲटमॉस्फिअरमधला, त्याच्यामुळे हा एक मी इथे घेतलेला टॉपिक आहे. तर बघा, हे पाठ कसं करायचं आहे. पाठ करण्यापेक्षा तुम्ही सोबत जर हे डायग्राम काढली रफवरती तर तुमची ही सोबतच पाठ होणार आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा ही अर्थ आहे. अर्थच्या सेंटरला आपण काय पाहतो, इक्वेटर पाहतो, आणि इक्वेटरवर सगळ्यात जास्त आपण पाहितलेलं आहे की सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश पडतो. ठीक आहे, आणि हा त्याच्यामुळे जास्त तापणारा प्रदेश आहे, आणि हा कसा लो प्रेशरचा एरिया आहे. ठीक आहे, जेवढं जास्त टेम्परेचर जेवढं जास्त तेवढंच तिथं प्रेशर कसे असेल, कमी असेल. ठीक आहे, लो प्रेशर बेल्ट, आणि इक्वेटरच्या रिजनमध्ये आहे म्हणून इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. ठीक आहे, 5 डिग्री नॉर्थ ते 5 डिग्री साऊथ हा इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट असतो. ठीक आहे, आता आपण पाठीमागे पाहिलेलं आहे की एन्व्हायरमेंट सिरीजमध्ये पाहिलं होतं पहा, की विंड हा कुठून कुठे फ्लो होतो, तर हाय प्रेशरपासून ते लो प्रेशरपर्यंत. ठीक आहे, आता इथे लो प्रेशर आहे तर लो प्रेशरकडे विंड कसं होणार आहे, येणार आहे, म्हणून इकडे विंड हा असा बाण काढायचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर साऊथमध्ये सुद्धा असाच बाण काढायचा. तर हे टिल्ट का झालेले आहेत आपण पाहतो. जर यायचं झालं तर हे असं डायरेक्ट का आलेलं नाही. आपण पाहतो जे नॉर्थ हेमिस्फिअर म्हणजे जे इक्वेटरच्या वरच्या भागात आहे तिथे विंड कोणत्या बाजूला डिफ्लेक्ट होतात, तर राईट साईडला डिफ्लेक्ट होतात. म्हणजे हा असा येणारा विंड राईट साईडला डिफ्लेक्ट झाल्यामुळे हा अशा प्रकारे दिसतो आपल्याला. ठीक आहे, त्याच्यामुळे हा कशामुळे होतो, कोरॅलिस इफेक्टमुळे होतो. ठीक आहे, तसंच जो साऊथकडून येणारा विंड आहे तो त्याच्या लेफ्ट साईडला डिफ्लेक्ट होतो, तर हे सुद्धा कोरॅलिस फोर्सचाच इफेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे विंड असे दिसतात आपल्याला. ठीक आहे, तर हे व्यवस्थित समजून घ्या आणि रफवरती काढा, म्हणजे हे पाठ होणार आहे. त्याच्यानंतर बघा, इथे जी विंड येणार आहे हे कुठं जाणार आहे, अशी इथून वरती जाणार आहे, म्हणजे आकाशात जाणार आहे, आणि हे वरती गेल्यानंतर काय होतं, कुठंतरी खाली येणारच आहे ना. तर हे खाली कुठं जातं, तर ह्या 25 डिग्री ते 35 डिग्री ह्या लॅटिट्यूडमध्ये जातं. ठीक आहे, तर ह्या इथे विंड डिसेंड होणार आहे, आणि आपल्याला माहिती आहे विंड जिथे डिसेंड होते तिथे कोणतं प्रेशर असतं, हाय प्रेशर बेल्ट असतो. ठीक आहे, म्हणून, आणि हा लॅटिट्यूड कोणता आहे, मिड लॅटिट्यूड आहे, म्हणजे इथं त्याच्यामुळे ह्याला नाव पडलेलं आहे मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट. ठीक आहे, तर ही जी सायकल इथं रन होते ह्याला आपण हेडलेस सेल असं म्हणतो. म्हणजे इथून विंड येतो, हा वरती जातो आणि इथं खाली येतो. ठीक आहे, अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. हेडलेस सेल, विंड इथून लो प्रेशरमधून वरती जातोय कन्व्हेक्शन करंटनी, आणि इथून खाली डिसेंड होतोय आणि हाय प्रेशर तयार होतोय, म्हणून मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट. आता बघा, हाय प्रेशर बेल्ट आपण पाहिलं, हायकडून लोकडे वारे वाहतात, म्हणून इकडे हायकडून लोकडे हे वारे जात आहेत. तसंच हा हाय प्रेशर बेल्ट असल्यामुळे इकडून नॉर्थकडे सुद्धा विंड जाणार आहे, आणि ज्या वेळेस विंड जाणार तर ती कोणत्या डायरेक्शनला नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये डिफ्लेक्ट होणार आहे, तर राईट साईडला. तर राईट साईड बघा ही आहे, म्हणून विंड आपल्याला हे अशी इकडे दिसतात. ठीक आहे,
राईट साईडकडे झुकलेले. तसंच खाली सुद्धा सेम आहे, 25 डिग्री ते 35 डिग्रीमध्ये विंड जेव्हा हाय प्रेशरमधून लो प्रेशरकडे जाणार आहे तर विंड त्यांच्या कोणत्या साईडला डिफ्लेक्ट होणार आहेत, तर लेफ्ट साईडला. लेफ्ट साईड कोणती, ही. म्हणजे त्याच्यामुळे विंड आपल्याला हे असे दिसतात साऊथ हेमिस्फिअरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर हे विंड जेव्हा जाणार आहेत, हे विंड कुठे जात आहेत, तर बघा इथे सबपोलार लो प्रेशर बेल्टमध्ये. ठीक आहे. लो प्रेशर बेल्टमध्ये ज्या वेळेस जातात तर त्यावेळेस इथं सुद्धा एक सायकल तयार होते, ते म्हणजे फेरेल्स सेल तिला म्हणतो आपण. ठीक आहे. तर हे इथं थोडीशी डायग्राम ही वरती काढायला पाहिजे होती, थोडीशी वरती. इथं लक्षात ठेवा, इथं लो प्रेशर बेल्ट आहे आणि इथून वरती हवा जाणार आहे आणि ही पुन्हा हाय प्रेशर बेल्टकडे, म्हणजे ही सायकल अशी रन होणार आहे. ह्याला आपण फेरेल्स सेल असं म्हणतो. ठीक आहे. तर इथं सुद्धा ज्यावेळेस इथं डिसेंड होते, इथं हाय प्रेशर आहे आणि इथे लो प्रेशर आहे, त्याच्यामुळे याला सब पोलार लो प्रेशर बेल्ट म्हणतो आणि इथं पोलार हाय प्रेशर बेल्ट म्हणतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे बेल्ट्स आहेत. हे 1-2 वेळेस तुम्ही काढून पहा. हे डिग्रीज जरी पाठ नाही झाले तरी चालते, परंतु तुम्हाला हा सिक्वेन्स माहीत पाहिजे. त्याच्यानंतर हा डिग्रीचा पार्ट सुद्धा तुम्हाला हा इझिली लक्षात राहणार आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं याच्यात अवघड काही नाही आहे. इथं इक्वेटर आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे, त्याच्यामुळे ते इझिली लक्षात राहील. त्याच्या खालीवर 1-5 पासून जायचं तर हे रेंज तुम्हाला सुद्धा पाठवून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हाय प्रेशर बेल्ट पाहिलेले आहेत. अशाच रीतीनं इतर फिजिकल जिओग्राफीमधले सुद्धा टॉपिक्स तुम्ही व्यवस्थित वाचून कन्सेप्च्युअली क्लिअर करायचे आहेत. ह्याची लिस्ट मी सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या दिलेली आहे. फिजिकल जिओग्राफीमधले कोणते टॉपिक्स राज्यसेवा पूर्वसाठी करायचे आहेत ते तिथे आपण शेवटी बघूया. आता बघा, आपण पाहूया इंडिया जिओग्राफी. इंडिया जिओग्राफी सुद्धा खूप मोठा पोर्शन आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वारंवार विचारलं जाणार म्हणजे ते रिव्हर्स, त्याच्यावरती असलेले डॅम्स आणि वॉटरफॉल्स. तर ह्याचा पार्ट आपण आता सुरुवात करूया. बघा, हे सुद्धा मी एक चांगल्या प्रकारे कलरफुल डायग्राम बनवलेली आहे, म्हणून थोडासा व्हिडिओ यायला वेळ झालेला आहे हा. ठीक आहे. बघा, सुरुवात करूया आपण वरी इंडस जी रिव्हर सिस्टीम आहे तिथे. आता ह्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व 22ला एक प्रश्न विचारलेला आहे, जे इथं ग्रीन कलरनं हायलाईट केलेला आहे. बघा, हा दलहस्ती प्रोजेक्ट, टेहरी डॅम, त्याच्यानंतर राणा प्रताप सागर आणि अजून एक आहे ते म्हणजे शिवसमुद्रम डॅम. ठीक आहे. हा प्रश्न राज्यसेवा प्री 2022ला विचारण्यात आलेला आहे. तर पुढे जाऊया. आता एक एक करून आपण रिव्हर सिस्टीम पाहू. त्या रिव्हरमध्ये असलेले डॅम्स कोणते आणि वॉटरफॉल कोणते आहेत. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा इंडस रिव्हर सिस्टीम पाहू. ही आहे इंडस रिव्हर सिस्टीम. तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे इंडस रिव्हर सिस्टीमचा उगम कुठून होतो. ठीक आहे. त्याच्यात जवळ आपली सतलज नदी सुद्धा उगम पावते. ठीक आहे. तर सतलजचा सुद्धा तुम्ही मला उगम सांगायचा आहे. ठीक आहे. कमेंटमध्ये सांगा, कोणा चुकलं तर मी करेक्ट करेल त्याला. तर बघा, ज्यावेळेस ही रिव्हर अशी जाते, तिला कोणत्या नद्या उपनद्या तिच्या येऊन मिळतात, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि ही सतलज, अशी ही पंचनाद म्हणून इथं त्याला मिळते जाऊन नंतर. तर हा सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला नॉर्थ टू साऊथ माहीत असणं गरजेचं आहे. झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज असे 4-5 वेळेस म्हणायचं प्रत्येक वेळेस रिवाईज करताना. ठीक आहे. आता इथे आपण डॅम्स बघू. सगळ्यात पहिल्यांदा आपण इंडस रिव्हर पाहतो. इंडस रिव्हरवरती कोणता महत्त्वाचा डॅम नाही आहे, परंतु पुढं गेलो तर एक चिनाबवरती आपल्याला काही महत्त्वाचे डॅम्स दिसतात. बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा दलहस्ती प्रोजेक्ट किंवा दलहस्ती डॅम आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर हा बागलिहार डॅम. आता जे ऑपरेशन सिंदूर झालं, ऑपरेशन सिंदूर नंतर आपण जे पाकिस्तानचं पाणी रोखलेलं आहे ते कोणत्या डॅमने रोखलेलं आहे, तर हे बागलिहार डॅमने रोखले आहे. त्याच्यानंतर एक सलाल डॅममध्ये आहे. ठीक आहे. फर्स्ट डॅम अंडर इंडस वॉटर ट्रिटी, तर हा सलाल डॅम आहे. ठीक आहे. ह्याच्यावर सुद्धा आपण भारताचं कंट्रोल येणार आहे हळूहळू, म्हणजे पाणी कंट्रोल करण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा. तर हे 2 डॅम सध्या चर्चेत आहे, त्याच्यामुळे हे 2 डॅम तुम्हाला माहीत होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघू आपण रावी नदीवरती. रावी नदीवरती सगळ्यात महत्त्वाचं आहे थेईन डॅम, त्यालाच आपण रणजित सागर डॅम सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर पाहूया आपण सतलजवरती. सतलजवरती महत्त्वाचा डॅम आहे तो म्हणजे भाकरा नांगल डॅम. ठीक आहे. भाकरा डॅमचं जे बॅकवॉटर आहे त्याला आपण गोविंद सागर लेक म्हणतो. आणि जे काही नांगल डॅम आहे, इतर नांगल हायडल चॅनल्स, जे चॅनल्स तयार केलेले आहेत, आपण त्याला काय म्हणतो, कॅनल्स किंवा चॅनल्स सुद्धा म्हणता येईल. तर हे नांगल हायडल चॅनल इथं तयार केले आहेत नांगल डॅमवरती. ठीक आहे. भाकरा नांगल डॅम महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर गंगा नदी. बघा, गंगा नदी अशी जाते. गंगा नदीची उपनदी म्हणजे यमुना. त्याच्यानंतर खालून येणारी ही सोन. परंतु आता आपण डॅम्स बघूया. गंगेला इथे एक भगीरथी सुद्धा येऊन मिळते. तर भगीरथीवरती कोणता, टेहरी डॅम आहे. ठीक आहे. हा इंडियाचा टॉलेस्ट, हायेस्ट आणि लार्जेस्ट डॅम आहे, टेहरी डॅम किंवा टेहरी धरण. ठीक आहे. महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जी यमुनेला चंबळ नदी येऊन मिळते, तर ह्याच्यावरती 3 सगळ्यात महत्त्वाचे डॅम्स आहेत. सगळ्यात पहिलं पाहिलं तर गांधी सागर डॅम.
त्याच्यानंतर राणा प्रताप सागर डॅम, त्याच्यानंतर जवाहर सागर डॅम. तर हे सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला नॉर्थ टू साऊथ, साऊथ टू नॉर्थ हा विचारला जाऊ शकतो. त्याच्यातलं राणा प्रताप सागर तर राज्यसेवा प्री 2024ला विचारलेलाच आहे. त्याच्यानंतर बघा बनास रिव्हर वरती एक बिलासपूर डॅम म्हणून आहे. ठीक आहे. आता इथे हा चुलिया नावाचा वॉटरफॉल कोणत्या चंबळ नदीवरती आहे. ठीक आहे. हे पिंक कलर मधले वॉटरफॉल आहेत. तर पुढे जाऊया आपण. इकडे बघा सोन नदी अशी जाते आणि सोन नदीवरती एक तिला रिहांड नावाची त्याची उपनदी आहे आणि त्याच्यावरती एक रिहांड डॅम म्हणतो आपण. त्याला गोविंद पंत डॅम सुद्धा म्हटलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक दामोदर रिव्हर जाते. दामोदर रिव्हर बघा, दामोदर रिव्हरची एक बाराकार नावाची उपनदी आहे, एक कोनार नावाची आहे. ठीक आहे. तर बाराकार रिव्हरवरती तलेया आणि मैथुन नावाचा डॅम आहे आणि जी कोनार नदी आहे, कोनार नदीवरती कोनार डॅम आहे आणि समोर दामोदरवर जाऊन पांचेत नावाचं धरण आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचे. आता बघूया महानदीवरती हिराकूड डॅम आहे. हा हिराकूड डॅम वर्ल्ड्स लॉंगेस्ट मातीचं धरण आहे. हा सुद्धा PYQ आहे आयोगाचा आणि इंडियाचा सुद्धा हा लॉंगेस्ट डॅम आहे. ठीक आहे. महत्त्वाचा आहे. आता आपण बघू नर्मदा रिव्हर. तर नर्मदा नदी अशी जाते. नर्मदा नदीचा उगम मला सांगायचा आहे सगळ्यांनी. नर्मदा नदी कुठून उगम पावते, सोपा आहे, कमेंटमध्ये सांगा. तर बघा नर्मदा नदीवरती इंदिरा सागर डॅम, ठीक आहे, महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर सरदार सरोवर डॅम, हे 2 डॅम महत्त्वाचे आहेत. तर हा सरदार सरोवर डॅम म्हणजे इंडियाज लार्जेस्ट कॉन्क्रीट डॅम आहे. ठीक आहे. आणि सेकंड लार्जेस्ट आफ्टर ग्रँड कुली ॲट कोलंबिया रिव्हर USA, म्हणजे जगातला 2 नंबरचा आणि इंडियातला 1 नंबरचा. त्याच्यानंतर ह्याच्यावरती 2 वॉटरफॉल आहेत. ते म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचा कपिलधारा आणि धुवाधार वॉटरफॉल. त्याच्यानंतर या तापी नदीवरती उकई नावाचं धरण आहे. त्याच्यानंतर गोदावरी नदी पाहू. गोदावरी नदीवरती बघा जायकवाडी धरण आपल्याला दिसतं, महत्त्वाचं आहे जायकवाडी धरण. त्याच्यानंतर मांजरा नदी जी महाराष्ट्रातून बाहेर जाऊन पुन्हा येऊन गोदावरीला मिळते. ठीक आहे. तर ह्या मांजरा नदीवरती निजाम सागर डॅम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कृष्णा नदी पाहू. कृष्णेची पहिले भीमा ही उपनदी बघून घेऊ. भीमेवरती उजनी डॅम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कृष्णा रिव्हर बघा. कृष्णा रिव्हरची एक कोयना उपनदी आहे. कोयनेवरती कोयना डॅम आहे. त्याच्यानंतर ही एक घटप्रभा नदी आहे. घटप्रभा नदीवरती गोकाक नावाचं एक वॉटरफॉल आहे. ठीक आहे. कर्नाटकामध्ये येतं ते. त्याच्यानंतर इथे एक डॅम आहे, त्याला नाव आहे अलमट्टी डॅम म्हणतात. त्याच्यानंतर पुढे कृष्णा नदी गेल्याच्या नंतर तिला तुंगभद्रा नदी येऊन मिळते आणि त्याच्यानंतर इथं एक आहे श्रीशैलम डॅम आणि नागार्जुना सागर डॅम. ठीक आहे. नागार्जुना सागर डॅम हे वर्ल्ड्स लार्जेस्ट मॅशनरी डॅम आहे. ठीक, म्हणजे दगडी बांधकाम असलेला. त्याच्यानंतर एक गोव्यामध्ये महत्त्वाची नदी आहे महादई नदी, तिला आपण म्हणतो, किंवा मांडवी नदी सुद्धा म्हणतो. तर ह्याच्यावरती एक दूधसागर वॉटरफॉल हा महत्त्वाचा आहे. दूधसागर वॉटरफॉल इथं बऱ्याच पिक्चरची शूटिंग सुद्धा झालेली आहे. त्याच्यानंतर ही शरावती नदी आहे. शरावती नदीवरती एक जोग वॉटरफॉल किंवा गिरसोप्पा वॉटरफॉल कर्नाटकामध्ये आहे. हा सुद्धा आयोगाचा PYQ आहे, हा विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया साऊथला बघा कावेरी नदीवरती शिवसमुद्रम डॅम किंवा शिवसमुद्रम वॉटरफॉल सुद्धा आहे तिथं. ठीक आहे. कर्नाटका प्रोजेक्ट ह्याच्यावरती आहे. शिवसमुद्रम वॉटरफॉल तुम्हाला स्टेट म्हणलं तर स्टेट सुद्धा लक्षात ठेवा, कर्नाटका. त्याच्यानंतर खाली एक पेरियार नावाची नदी आहे, त्याच्यावरती इडुक्की नावाचा डॅम आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचे 2-3 वॉटरफॉल बघा. एक वज्राई वॉटरफॉल आहे सातारामध्ये उरमोडी नदीवरती आणि टॉलेस्ट वॉटरफॉल ऑफ इंडिया आहे तो. त्याच्यानंतर ठोसेघर वॉटरफॉल हा ठोसेघर रिव्हर ऑफ सातारा तिथे आहे. अशा प्रकारे तुम्हाला मॅप तयार करायचा आहे. तुम्ही स्वतः हे ड्रॉ करा. ड्रॉ केल्याच्या नंतर तुम्हाला डॅम्स आणि वॉटरफॉल्स, रिव्हर्स तर पाठ आहेतच सगळ्यांच्या, परंतु डॅम्स आणि वॉटरफॉल्स सुद्धा पाठ होऊन जातील. ठीक आहे. इंडिया जिओग्राफी सुद्धा जेवढं तुम्हाला मॅपवरती करता येईल, ॲटलास धरून ठेवायचं समोर आणि मॅप घ्यायचा. जास्त वेळ लागत नाही, 4-5 तास लागतात सगळे मॅप एकदा जर तयार करायचं म्हटलं तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. तर बघा सुरुवात करूया पुढच्या टॉपिकला इंडिया जिओग्राफीमधला, तो म्हणजे कोपेन क्लासिफिकेशन. कोपेन क्लासिफिकेशन महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत आणि बऱ्याच जणांना हा कन्फ्युजिंग वाटतो, म्हणून हा टॉपिक घेतलेला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही तो इंडियाच्या मॅपवरती प्लॉट केला तर तुम्हाला हा इझिली लक्षात राहणार आहे. ह्याला 4-5 वेळेस ड्रॉ करून पाहायचं, दर आठवड्याला 1-2 वेळेस त्याला लिहून पाहायचं, म्हणजे ते इझिली पाठ होतं. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा AM खाली आहे ट्रॉपिकल मान्सून त्याला म्हणतो. त्याच्यानंतर BSH आहे ट्रॉपिकल सेमी ॲरिड स्टेपी. त्याच्यानंतर AW आहे. AW बघा सगळ्यात मोठा पार्ट आहे. ठीक आहे. ट्रॉपिकल सवाना आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर वरच्या पार्टमध्ये आपण आलो इंडियाच्या, इथे बघा राजस्थानच्या वेस्ट साईडला BWH सब ट्रॉपिकल डेझर्ट म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्या जस्ट अलीकडे BSW सब ट्रॉपिकल स्टेपी आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर हा गंगेचा सगळा मैदानी प्रदेश हा CAW म्हणजे सब ट्रॉपिकल ह्युमिड
म्हणजे इथं कसे ड्राय विंटर असतात. त्याच्यानंतर हा जो वरचा भाग आहे पूर्ण त्याला ई नाव दिलेलं आहे त्याला. त्याच्यानंतर इकडे जर गेलो आपण तर हा थोडाफार एमचा पार्ट आहे, ठीक आहे इथं. त्याच्यानंतर हा DFC, आता बघा इथे अरुणाचल प्रदेशचा भाग हा DFC आहे. त्याच्यानंतर त्रिवार्थानं सुद्धा क्लासिफिकेशन दिलेलं आहे इंडियाचं, परंतु बाकी सगळ्या गोष्टी सिमिलर ठेवलेल्या आहेत कोप्पेनसारख्या. फक्त हा जो पार्ट आहे ह्याला त्यांनी DWB म्हणजे माउंटेन टाईप असं म्हटलेलं आहे. बाकी हे सर्व गोष्टी त्रिवार्थाने जशाच तशा सेम ठेवलेल्या आहेत, ठीक आहे. तर हे फक्त एक डिफरन्स दोन्हीतलं लक्षात ठेवा, कोप्पेन आणि त्रिवार्थामधला, म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करायला सोपं जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे इंडियामधलं, म्हणजे सॉइल्स ऑफ इंडिया. बघा महत्त्वाचे आहेत सॉइल्स ऑफ इंडिया. ह्याच्यावरती आता रिसेंटली प्रश्नसुद्धा येऊन गेलेला आहे. राज्यसेवा प्री 23ला प्रश्न आहे, राज्यसेवा प्री 13ला सुद्धा प्रश्न आहे. आणि पुढे सॉइल्स ऑफ इंडियाचं जे क्लासिफिकेशन आहे ॲसिड बेस आणि अल्कलाईन, त्याच्यामध्ये देखील आपल्याला राज्यसेवा प्री 2024ला प्रश्न दिसून येतो. आता बघा सगळ्यात पहिल्यांदी डेझर्ट सॉईल किंवा रिड सॉईल. आता ह्याचा सिक्वेन्स मी pH रेंजनुसार आणलेला आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदी डेझर्ट सॉईल बघा, वाळवंटी माती. त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली अल्कलाईन असते हे, आणि रिच कशामध्ये रिच असते, फॉस्फरस सगळ्यात जास्त प्रेझेंट असतं डेझर्ट सॉईलमध्ये. आणि डेफिशियंट कशात असते, नायट्रोजन, पोटॅशियम, लाईम आणि ऑर्गॅनिक मॅटरमध्ये. आणि त्यांची pHची रेंज बघा किती जास्त आहे, 8.5 ते 10 म्हणजे बेसिक आहे. त्याच्या अल्कलाईन आहे. त्याच्यानंतर ब्लॅक कॉटन सॉईल बघा, आपली महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आढळणारी, तिला रेगूर सॉईल सुद्धा म्हणतात, ठीक आहे, काळी माती किंवा रेगूर मृदा. त्याच्यानंतर नेचर कसं आहे, स्लाइटली अल्कलाईन टू बेसिक नेचर आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात काय आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा डेफिशियंट काय आहे लक्षात ठेवा, नायट्रोजन. बाकी सगळं कमी आहे असं लक्षात ठेवून द्यायचं. सॉरी, डेफिशियंट काय आहे, नायट्रोजन. बाकी सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर pH रेंज काय आहे, 7.5 ते 8.5. त्याच्यानंतर ॲल्युवियल सॉईल बघा, गाळाची मृदा जी गंगेच्या प्रदेशामध्ये सगळी आढळते, ॲल्युवियल सॉईल आपण तिला म्हणतो. त्याच्यामध्ये न्यूट्रल टू स्लाइटली अल्कलाईन नेचर आहे. आणि सगळ्यात डेफिशियंट कशात आहे ती, नायट्रोजनमध्ये. आणि सगळ्यात जास्त रिच इन कॅल्शियम ऑक्साईड, म्हणजे त्याला आपण लाईम असं म्हणतो, पोटॅशियम आणि H3PO4 म्हणजे फॉस्फरस. म्हणजे कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस ह्याच्यामध्ये ते रिच आहे. हे राज्यसेवा प्री 23चा प्रश्न आहे. pH रेंज 7 ते 8.5. त्याच्यानंतर रेड सॉईल बघा, लाल माती, मॉडरेटली ॲसिडिक असते. रेड कलर कशामुळे येतो, त्याच्यातला हा जो फेरसचा कंपोनंट असतो त्याच्यामुळे येतो. बघा फेरस ॲल्युमिनियम किंवा आयर्न, ॲल्युमिनियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम. ह्याच्यामध्ये डेफिशियंट काय असतं, ऑर्गॅनिक मॅटर आणि नायट्रोजन डेफिशियंट असतं. तसं पाहिलं तर इंडियन सॉईल्स ज्या आहेत ह्या नायट्रोजनमध्ये डेफिशियंट आहेत. नायट्रोजन सॉईल ही आपल्याला कोणत्या सॉईलमध्ये अशी जास्त प्रमाणात दिसून येत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळं आपण जे NPK वगैरे वापरतो त्याच्यामध्ये नायट्रोजनचा डोस जास्त असतो. बघा आता ह्याचं pH रेंज बघा लेस दॅन 6.5. तर लॅटरेटिक सॉईल म्हणजे जांभी मृदा आपण तिला म्हणतो. हा कोकणच्या भागामध्ये वगैरे आपल्याला आढळून येते. स्ट्रॉंगली ॲसिडिक असते ही. आता इथे देखील फेरस आहे, ॲल्युमिनियम आहे, परंतु त्यासोबत बॉक्साईट देखील आहे, ठीक आहे. लॅटराइट सॉईल लक्षात ठेवा, बॉक्साईट येतं. त्याच्यामध्ये डेफिशियंट ऑर्गॅनिक मॅटर आणि नायट्रोजन. pH लेस दॅन 6 म्हणजे ॲसिडिक आहे. तर माउंटेन फॉरेस्ट सॉईल, पर्वतीय किंवा वनमाती, त्याच्यामध्ये ही ॲसिडिक नेचरची आहे. ऑर्गॅनिक मॅटर किंवा ह्युमस हे सगळ्यात जास्त प्रमाणात असतं. आणि हे एक लक्षात ठेवा की ऑर्गॅनिक मॅटर आणि ह्युमस जिथं सगळ्यात जास्त असेल तिथं ॲसिडिक कंडिशन जास्त प्रमाणात असते. आणि ते डेफिशियंट कशात आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि लाईम. बरोबर आहे, कारण डोंगरावरती काय होणार आहे, सतत सॉईल फॉर्मेशनची प्रोसेस होणार आहे का, नाही. ही माती सरळ अशी खाली येणार आहे बुडाला आणि ही ट्रान्सपोर्ट होणार आहे दुसऱ्या ठिकाणी. म्हणून आपल्या डोंगरावरती आपल्याला कधीच NPK किंवा ह्या अशी मॅच्युअर सॉईल दिसत नाही, ठीक आहे, ह्या सगळ्या कंपोनंट्स असलेली. म्हणून हे सगळे कंपोनंट्स माउंटेन सॉईलमध्ये डेफिशियंट असतात. परंतु झाडं वगैरे असल्यामुळं पालापाचोळा पडतो आणि त्याच्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर आणि ह्युमसचं कंटेंट जास्त असतं. त्याच्यानंतर PT किंवा हिस्टोसोल्स जिला आपण म्हणतो, PT किंवा तिला जैवमृदा, बायोलॉजिकल सॉईल, हायली ॲसिडिक आहे. ऑर्गॅनिक मॅटर सगळ्यात जास्त प्रमाणात असतं आणि pH रेंज पाहायला गेलं तर लेस दॅन 6. पुढे जाऊया. सॉईल बघा, ॲसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल आणि अल्कलाईन सॉईल. आता pH बघा, ॲसिडिक सॉईलचा किती असतो, लेस दॅन 6. बेसिक किंवा न्यूट्रल सॉईल 7 ते 8.5 बेसिक सॉईलचा. आणि अल्कलाईन सॉईलचा बघा 8.5 ते 10 पर्यंत. आता रिक्लेमेशन मेथड हा राज्यसेवा प्री 24ला विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे ही ॲसिडिक सॉईल खूपच समजा लईच ॲसिडिक झाली तर हिला थोडंसं आपल्याला बेस ॲड करावं लागतं त्याच्यामध्ये आणि तिला व्यवस्थित कल्टिवेबल करावं लागतं. त्याला आपण रिक्लेमेशन मेथड म्हणतो, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय आपण ॲड करून, जेवढं जास्त ॲसिडिक असेल तेवढं जास्त आपण त्याच्यात काय करणार, बेस ॲड करणार. म्हणून ॲसिडिक सॉईलमध्ये लाईम
कॅल्शियम कार्बोनेट ॲड केलं जातं त्याचा आम्लपणा कमी करण्यासाठी, चुनखडी वापरावी लागते. तर पुढे आहे बेसिक सॉईल. याच्यामध्ये काही नाही, नॉर्मल कल्टिवेशन वगैरे होतं. न्यूट्रल सॉईल ह्याचा pH रेंज जास्त काही व्हॅरी होत नाही. त्याच्यानंतर 8.5 ते 10 बघा अल्कलाईन सॉईल खूप जास्त बेसिक आहे, खूप जास्त बेसिसिटी आहे ह्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे जिप्सम ॲड केला जातो त्याची ॲसिडिटी वाढवण्यासाठी, ठीक आहे. किंवा ग्रीन मॅन्युअर ॲड केलं जातं, ऑर्गॅनिक मटेरियल जे आपण पाहिलं, ऑर्गॅनिक मटेरियलनं ॲसिडिटी वाढते त्याच्यामुळे ग्रीन मॅन्युअरिंग सुद्धा ह्याच्यात करतात. त्याच्यानंतर लिचिंगची प्रोसेस सुद्धा, ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲसिडिक सॉईलमध्ये लाईम ॲड करतात, अल्कलाईन सॉईलमध्ये जिप्सम आणि ग्रीन मॅन्युअर ॲड करतात, ठीक आहे. पुढे जाऊया. आता बघा अशा प्रकारे आपण इंडिया जिओग्राफी पाहिलेलं आहे. भरपूर टॉपिक्स आहेत. शेवटी मी सांगेल इंडिया जिओग्राफीवरती कोणते महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत चेकलिस्ट म्हणून. आता बघूया आपण महाराष्ट्र जिओग्राफी. महाराष्ट्र जिओग्राफी पण आपण खूप परफेक्ट केलेलं असतं, त्याच्यामुळे वाचण्यासाठी काही अडचण येत नाही, वाचून समजतं. परंतु त्याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट म्हणजे त्रिवार्थ क्लासिफिकेशन, हे आपण बघूया. बघा तिकडे आपण जसं पाहिलं AM, BS आणि AW तसा सिक्वेन्स आहे. इंडियाचा जो सिक्वेन्स आहे तोच महाराष्ट्राचा सुद्धा सिक्वेन्स आहे, ठीक आहे. ह्याच्यावरती सुद्धा राज्यसेवा पूर्वला प्रश्न विचारून झालेला आहे. AM म्हणजे ट्रॉपिकल रेन फॉरेस्टचा एरिया, सगळा इकडं आपण पाहतो जंगलाचा एरिया आहे. त्याच्यानंतर BS म्हणजे ट्रॉपिकल जंगलाचा एरिया म्हणण्यापेक्षा जास्त रेनफॉल असल्यामुळे आपल्याला झाडं वगैरे जास्त प्रमाणात दिसतात. तर BS बघा ट्रॉपिकल सेमी अरिड स्टेपी क्लायमेट BS मध्ये दिसतं. त्याच्यानंतर AW बघा ट्रॉपिकल सवाना क्लायमेट इकडे दिसतं, ठीक आहे. हे आहे महाराष्ट्र जिओग्राफी मधलं त्रिवार्थ क्लासिफिकेशन. आता सगळ्यात शेवटी मी तुम्हाला राज्यसेवा पूर्वमध्ये कोणते टॉपिक्स करायचे हे तुम्हाला सांगतो. तर वर्ल्ड जिओग्राफीमध्ये आता ही तुम्ही जरी चेकलिस्ट तुमच्या समोर ठेवली एका पेजवरती लिहून आणि शेवटी काय शेवटचे आता हे 20 दिवस जे उरलेत ह्याच्यामध्ये जिओग्राफीसाठी काय करायचे, तर पहिले हे टॉपिक्स करा, ह्याच्या बाहेर जाऊ नका. मॅक्सिमम तुमचे 15 पैकी 12 ते 13 प्रश्न ह्याच्यावरतीच येणार आहेत आणि हे टॉपिक्स पहिल्यांदा परफेक्ट करा, रिव्हिजन करा. बघा वर्ल्ड जिओग्राफीमध्ये मी सांगितलं तुम्हाला विंड्स पाहायचं आहे, विंड्स पाहायचे आहेत. त्याच्यानंतर खाली ओशन करंट्स पाहायचे आहेत. त्याच्यानंतर ग्रासलँड पाहायचे आहेत, डेझर्ट्स पाहायचे आहेत, माउंटेन रेंजेस तुम्हाला प्लॉट करायचे आहेत. त्याच्यानंतर प्लेन्स अँड हायलँड्स हायेस्ट पीक्स पाहायचे आहेत. त्याच्यानंतर प्लेटिव्स पाहायचे आहेत. त्याच्यानंतर वॉल्कॅनिक माउंटेन्स, पेनिन्सुला आणि इम्पॉर्टंट कंट्रीज पाहायचे आहेत, ठीक आहे. ह्याच्यामधले आपण 4 टॉपिक्स घेतलेले आहेत, ते म्हणजे विंड्स घेतलेत आपण, त्याच्यानंतर माउंटेन रेंजेस घेतले आहेत, हायेस्ट पीक्स घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे लेक्स पाहिलेले आहेत, ठीक आहे. ह्याच्यामध्ये मेन्शन करायचं राहिलं परंतु लेक्स एक पाहिलेलं आहे, ठीक आहे. वर्ल्ड जिओग्राफी अशा प्रकारे कव्हर करा. त्याच्यानंतर फिजिकल जिओग्राफीमध्ये सोलार सिस्टीम सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित करायची. त्याच्यानंतर अर्थचं स्ट्रक्चर व्यवस्थित करायचं. त्याच्यानंतर इंटेरियर ऑफ अर्थ म्हणजे जे काही लेयर्स आहेत क्रस्टपासून ते कोरपर्यंत आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या डिस्कंटिन्युटी जे कोनोरॅड वगैरे मोहची डिस्कंटिन्युटी वगैरे आपण पाहतो, तर ह्या सगळ्या इंटेरियर ऑफ अर्थमध्ये येते. त्यानंतर रॉक सिस्टीम व्यवस्थित करून घ्या. रॉक सिस्टीममध्ये कोणत्या गोष्टी येतात, इग्नियस रॉक, मेटामॉर्फिक रॉक किंवा सेडिमेंटरी रॉक, त्याचे एक्झाम्पल्स हे रॉक सिस्टीममध्ये येतात, ते व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर माउंटेन आणि प्लेट्यू जे जगभरामध्ये आढळतात किंवा ह्याचं तयार होण्याचं मेकॅनिझम कसं आहे, माउंटेन कसे तयार होतात, ठीक आहे, हे व्यवस्थित पाहून घ्या. आणि माउंटेन्सच इरोड होऊन पुढे प्लेट्यू तयार होतात, ते एक कन्सेप्ट आहे, ते एक व्यवस्थित करून घ्या. तर माउंटेन्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात त्यांची फॉर्मेशनची प्रोसेस पाहून घ्या. त्याच्यानंतर अर्थक्वेकमध्ये काही नाही, तुम्हाला ते जे वेव्ज असतात त्या पाहायच्या आहेत, कोणत्या वेव्ज कोणत्या फॉर्ममधून वाहतात, प्रायमरी, सेकंडरी किंवा रेलिंग, त्यानंतर ह्या वेव्ज पाहून घ्यायच्या आहेत, ठीक आहे. NCERTमध्ये खूप चांगल्या प्रमाणात दिलेले आहेत. त्याच्यानंतर व्हॉल्कॅनो बघा, व्हॉल्कॅनोमध्ये सुद्धा जे व्हॉल्कॅनोमध्ये मधात स्ट्रक्चर तयार होतात, सील डाईक, हे तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वेदरिंग आणि इरोजनची जी प्रोसेस आहे, वेदरिंगमध्ये फिजिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग हे व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर लँडफॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगितले कोणते कोणते 5 ते 6 लँडफॉर्म करायचे व्यवस्थित. एका लँडफॉर्मची एकच पेजची नोट्स तयार होते, ठीक आहे. असे 5 ते 6 पेजमध्ये तुमचे लँडफॉर्म्स कव्हर होऊन जाणार आहे, ठीक आहे. आणि एक प्रश्न फिक्स होऊन जातो. त्याच्यानंतर अर्थच्या ॲटमॉस्फिअरचे लेयर कोणते आहेत, जे आपण ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर पाहतो, ठीक आहे. हा सिक्वेन्स आणि ह्याच्यामध्ये काय काय फेनॉमेनॉन आढळतात ते हे सगळे तुम्हाला पाहायचं आहे, ठीक आहे. त्याचे टेम्परेचरच्या रेंजेस, किलोमीटरच्या रेंजेस, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहून घ्या. त्याच्यानंतर प्रेशर अँड विंड्स, ह्याच ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही प्रेशरची कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट पाहून घ्या. आणि विंड्सचं तर मी तुम्हाला घेतलेलं आहे, ठीक आहे. विंड्स त्या प्रमाणात ते कव्हर करून घ्या. त्याच्यानंतर प्रिसिपिटेशन, रेनफॉल कशा प्रकारे पडतो, त्याचं मेकॅनिझम काय हे व्यवस्थित करून घ्या. सायक्लोन्स कसे तयार होतात, अँटी सायक्लोन कसे तयार होतात, नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये कोणत्या प्रकारे असतात, साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये कोणत्या प्रमाणे असतात, ठीक आहे. कोणाला जर माहीत असेल तर सांगा. सायक्लोन हे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये अँटी सायक्लोनिक असतात की
क्लॉकवाईज फिरतात, ठीक आहे. आणि साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये क्लॉकवाईज फिरतात की अँटी क्लॉकवाईज फिरतात हे कोणाला माहीत असेल तर सांगा. त्याच्यानंतर रेनफॉलचं मेकॅनिझम काय आहे ते सुद्धा व्यवस्थित पाहून घ्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे फिजिकल जॉग्राफी एवढं जरी तुम्ही कव्हर केलात तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क येतील. त्याच्यानंतर हे करून देखील जर तुम्हाला वेळ उरलाच तर तुम्ही इतर गोष्टी करू शकता. तर ह्याच्यासाठी NCERT बेस्ट सोर्स आहे, परंतु मराठीत कोणाला जर पाहिजे असेल तर मराठीत देखील मार्केटमध्ये काही पुस्तकं आलेली आहे, तुम्ही सर्च करू शकता. तर बघा इंडियामध्ये पॉलिटिकल इंडिया सगळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या, कोणते कोणते राज्य, राजधान्या, ज्या काही गोष्टी पॉलिटिकलमध्ये येतात सगळ्या बुकमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. माउंटेन रेंजेस, प्लेट्यू प्लेन्स कोणते आहेत, रिव्हर, डॅम मी घेतलेत आता, वॉटरफॉल पण आपण घेतलेत. आता तुम्ही त्याच्यात एक मेन ॲड करा, म्हणजे महत्त्वाच्या सिटीज ॲड करा त्याच्यात, ठीक आहे. इंडियन सॉईल आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर ट्राईब्स लिस्ट दिलेल्या असतात, कोणत्याही पुस्तकात लिस्ट भेटून जाईल तुम्हाला. ट्राईबची लिस्ट व्यवस्थित करा. शिफ्टिंग ॲग्रिकल्चरची लिस्ट दिली जाते. आता जसं म्हटलं झूम शेती कुठं केली जाते, ठीक आहे. अशा प्रकारे कोणाला माहीत असेल तर सांगा, झूम शेती कमेंटमध्ये सांगा, झूम शेती कुठं केली जाते. ही शिफ्टिंग ॲग्रिकल्चरचा प्रकार आहे. हा राज्यसेवापूर्वचाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक इंडिया, इकॉनॉमिकमध्ये खनिजे कुठं आढळतात किंवा जे काही आपण वेगळे वेगळे प्रकल्प आहेत किंवा त्याच्यामध्ये रोड सिस्टम म्हणजे हायवे कोणते किती आहे, जलविद्युत प्रकल्प असे वगैरे वगैरे, हे सगळे इकॉनॉमिक इंडिया व्यवस्थित करून घ्या. तर महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर पॉलिटिकल जॉग्राफी सेम महाराष्ट्राचे जिल्हे करा, कोणता जिल्हा कधी तयार झाला आहे किंवा कोणता जिल्हा डिवाइड कधी झाला आहे, परभणीतून हिंगोली कधी तयार झालेला आहे. अशा प्रकारे हे वेगवेगळे जे विसरणारे एक एक्झाम्पल आहे परभणीतून हिंगोली हे म्हणून एक्झाम्पल घेतलं. त्याच्यानंतर हायेस्ट पिक्स अँड माउंटेन रेंजेस बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात उंच शिखरे कोणते आहेत, कळसुबाई वगैरे, ते सगळे तुम्ही रेंज करून घ्या. माउंटेन रेंजेस कोणते आहेत ते करून घ्या. पासेस करून घ्या, जे काही घाट वगैरे आढळतात. महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे 9 ते 10 पासेस आहेत, ते जर पाठ असतील जोड्या लावामध्ये ते रिपीटेडली विचारले जातात, ती एक लिस्ट करून घ्या. त्यानंतर रिव्हर्स करा महाराष्ट्रातल्या, फोर्ट्स करा, किल्ले महत्त्वाचे कुठं आहेत, हिल स्टेशन्स करून घ्या. हॉट वॉटर स्ट्रीम्स, गरम पाण्याचे झरे कुठं कुठं आहेत ते व्यवस्थित करा. जे काही पर्यटन स्थळं आहेत ते लिस्ट कोणत्याही बुकमध्ये भेटून जाते ते करा. इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र व्यवस्थित करून घ्या. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हटलं तर खनिज संपत्ती, ठीक आहे. त्याच्यानंतर जलविद्युत प्रकल्प किंवा इतर प्रकल्प कुठं कोणते आढळतात हे व्यवस्थित करून घ्या. ह्याच्यावरती सुद्धा राज्यसेवा प्री 24ला प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही राज्यसेवा पूर्व 2025 साठी ही एक चेकलिस्ट तुम्ही ठेवू शकता. म्हणजे एवढे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत, वारंवार रिवाईज करायचे, एक 3-4 वेळेस रिव्हिजन करायचं. नक्कीच तुम्हाला चांगले 12 ते 13 मार्क्स येतील. आपण डिटेलमध्ये ही सिरीज नाही आहे, ही सिरीज आपण एक मार्गदर्शक म्हणून ही सिरीज आपण चालू केलेली आहे. सगळ्यात रिपीटेड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण ह्याच्यात घेतोय आणि अशा प्रकारे तुम्हाला शेवटी एक लिस्ट देऊन, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा इतर सब्जेक्टसुद्धा लिस्ट दिलेली आहे. कोणी ते पाहितले नसतील तर ते एक लिस्ट बघा, चेकलिस्ट तयार करा आणि तेवढे टॉपिक्स फ्रीसाठी राहिलेल्या 20 दिवसामध्ये फोकस स्टडी करा, ठीक आहे. डिटेलमध्ये हे सब्जेक्ट्स आपण पाहणार आहोत. राज्यसेवा पूर्व झाल्यानंतर कंबाईनसाठी मी बॅच घेणार आहे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सब्जेक्ट्स घेईल, ठीक आहे. अशा प्रकारे आपण तिथेही खूप चांगल्या प्रकारे कव्हर करणार आहोत, ठीक आहे. तर उद्या भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. शेवटचा आपला व्हिडिओ उरलेला आहे तो म्हणजे हिस्ट्रीचा, ठीक आहे. हिस्ट्रीच्या व्हिडिओमध्ये उद्या भेटूया. तोपर्यंत थँक्यू सो मच.